मग निरोगी राहायचं असेल मला तर निरोगी जगलं पाहिजे. कसं जगलं पाहिजे? सोपं लक्षात राहावं म्हणून 6 सूत्र फक्त मी उल्लेख करणार आहे. ती सूत्र अशी बघा. एक पहिली गोष्ट, आहार जो आपला आहे तो आपलं आरोग्य कसं राहतं याचा मोठा भाग आपला आहार ठरवतो. दिवसाला जवळजवळ 3 ते 5 किलो अन्न आणि द्रव पदार्थ आपण आपल्या पोटात घेतो. पण त्याची निवड आपण कशी करतो? कोणत्या आधारावर करतो? एक निवड आपण करतो माझ्या जिभेला काय आवडतं, चवीला काय आवडतं त्याच्यानुसार. दुसरी निवड आपण करतो की माझ्या आईने मला काय चव लावली. बरं, पुरुषाची याच्यात स्थिती मोठी वाईट होते. म्हणजे पुरुषाला एक लहानपणी त्याची आई बिघडवते, मग लग्न होऊन बायको येते. बायको सुरुवातीला 1-2 वर्ष नवऱ्याच्या कलानं घेते, पण मग ती आपली नखं काढते. आणि मग बाई काय म्हणते, स्वाभाविक काय म्हणते की तिच्या माहेरी जे होतं तिची आई जे करत होती तेच चांगलं जेवण. त्यामुळे बायको तिच्या माहेरचं जेवण पुरुष खातो बिचारा. आणि मग घरात सून येते. मग अजून पुन्हा मग पुरुषाला 3 वेळा तरी आपल्या आरोग्याच्या सवयी बदलाव्या लागतात. म्हणजे दरवर्षी 20 लाख बालमृत्यू याच्यामुळे कमी करता आले. आता बालमृत्यू कमी करण्याची ही जी पद्धत मी म्हणालो ते आरोग्य स्वराज्य आहे. या पद्धतीमध्ये या गावातल्या लहान बालकांना जगण्यासाठी 90% बालकांना रुग्णालयाची गरज पडत नाही आणि त्यांना गावातल्या गावामध्ये त्यांचं आरोग्य सांभाळता येतं. आणि यशस्वीरित्या वैज्ञानिक प्रयोगांनी गडचिरोलीतही दाखवलं आणि आता तर भारताच्या अखिल भारतीय पातळीवर ते वापरण्यात येत आहे. भारत सरकारने तर हे वापरलंच, पण ती लॅन्सेटने देखील याला आजवरच्या 180 वर्षात प्रसिद्ध झालेले लॅन्सेटमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे शोधनिबंध आहे त्यापैकी एक असं म्हणून याला स्थान दिलं. आणि आज 80 देशामध्ये या पद्धतीने आरोग्यसेवा नवजात बालकाची आणि लहान मुलांच्या न्यूमोनियाची ही गावागावात कशी पोचवता येईल या पद्धतींचा वापर होतो आहे. आरोग्य स्वराज्याचं हे एक उदाहरण मी मुद्दाम तुम्हाला यासाठी सांगितलं विस्ताराने की हे शक्य आहे. गावाचं आरोग्य गावाच्या हातात देणं 80-90% तरी शक्य आहे. तरी काही निवडक रोग राहतील जे अतिशय गंभीर राहतील. आणि असे जे रोग आहेत जे अतिशय गंभीर असतात आणि जे गावाच्या पातळीवर उपचार करता येत नाहीत ते रोग खरं वस्तुतः लोकांच्या स्वतःच्याच हातात आहेत. आणि ते रोग म्हणजे अगोदर जसं मी म्हणालो हार्ट अटॅक आहे, लकवा आहे, कॅन्सर आहे. हे रोग जे होतात हे रोग बहुतांशी लोक कसं जगतात याच्यावर निर्भर आहेत. म्हणजे तसं हे डॉक्टरांवर अवलंबून नाहीत. हे रोग, या रोगांची निर्मिती माझ्या जगण्यातनं होते किंवा मी ज्या समाजात जगतो त्या समाजामध्ये काय सुरू आहे त्याच्यामुळे होत. जीवनशैलीचे रोग असं आजकाल यांना आपण म्हणायला लागलेलो आहोत. याच्यातल्या काही गोष्टी माझ्या हातात आहे, काही गोष्टी सरकारच्या हातात आहेत. आणि म्हणून निरोगी जगायचं असेल तर आरोग्य स्वराज्यामधला जो दुसरा भाग आहे तो असा की निरोगी जगायचं असेल तर निरोगी जगलं पाहिजे. इतकं सोपं आहे की निरोगी राहायचं असेल तर निरोगी पद्धतीने राहायला पाहिजे. आणि ते सुदैवाने स्वतः व्यक्तीच्या हातात आहेत. आणि त्यामुळे आरोग्य स्वराज्य पुन्हा स्वमध्ये स्थित राहील. निरोगी जर राहायचं असेल, हे जे रोग होतात हृदयरोग किंवा कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा अचानक आपल्याला वाटतं की मला हृदयरोग झाला, कॅन्सर झाला, पण तो वर्षानुवर्ष होत असतो. एका दिवशी फक्त तो आपल्याला कळतो की मला हा झाला. आणि त्यावेळी मग रुग्णालयात जाणं किंवा डॉक्टरकडे जाणं याशिवाय काही पर्याय नसतो. आणि रुग्णसेवा अतिशय महाग आहे हेही आपल्याला माहीत आहे. तरी सुदैवाने भारतामध्ये अनेक जागी उत्कृष्ट रुग्णसेवा, लातूरमध्येच खरं म्हणजे फार चांगल्या डॉक्टरांची आणि रुग्णालयांची फार चांगली परंपरा आहे. पण खरं आरोग्य स्वराज्य होईल जर मला हे रोगच नाही झाले तर. विषाची परीक्षा कशाला घ्यायची, तशी मृत्यूसोबत कशाला 2 हात करायचे. आणि ते माझ्या हातात आहे. तर मग निरोगी राहायचं असेल मला तर निरोगी जगलं पाहिजे. कसं जगलं पाहिजे? सोपं लक्षात राहावं म्हणून 6 सूत्र फक्त मी उल्लेख करणार आहे. ती सूत्र अशी बघा. एक पहिली गोष्ट, आहार जो आपला आहे तो आपलं आरोग्य कसं राहतं याचा मोठा भाग आपला आहार ठरवतो. दिवसाला जवळजवळ 3 ते 5 किलो अन्न आणि द्रव पदार्थ आपण आपल्या पोटात घेतो. पण त्याची निवड आपण कशी करतो? कोणत्या आधारावर करतो? एक निवड आपण करतो माझ्या जिभेला काय आवडतं, चवीला काय आवडतं त्याच्यानुसार. दुसरी निवड आपण करतो की माझ्या आईने मला काय चव लावली.
बरं, पुरुषाची याच्यात स्थिती मोठी वाईट होते. म्हणजे पुरुषाला एक लहानपणी त्याची आई बिघडवते, मग लग्न होऊन बायको येते. बायको सुरुवातीला वर्ष 2 वर्ष नवऱ्याच्या कलानं घेते, पण मग ती आपली नखं काढते. आणि मग बाई काय म्हणते, स्वाभाविक बाय म्हणते की तिच्या माहेरी जे होतं, तिची आई जे करत होती तेच चांगलं जेवण. त्यामुळे मग बायको तिच्या माहेरचं जेवण पुरुष खातो बिचारा. आणि मग घरात सून येते, मग अजून पुन्हा मग पुरुषाला 3 वेळा तरी आपल्या आरोग्याच्या सवयी बदलाव्या लागतात. तर म्हणून मी आजकाल असं तरुण मुलांना सांगतो की जेव्हा मुलगी बघायला जाल तेव्हा मुलीकडे बघू नका, मुलीच्या आईकडे बघा. कारण ती मुलगी काही दिवसांनी तशीच वागणार आहे आणि तशीच दिसणारही आहे. तर बघून घ्या ती पुढे कशी दिसणार आहे. तर आपला आहार जो आहे तो आपण नकळत लहानपणी लागलेल्या सवयी, आणि आपल्या आईलाही कुठे कळत होतं, तिची आई जे करत होती ते माझी आई करते असं ते परंपरा. म्हणजे परंपरा सगळ्यात चूक नसतात, पण अनेक परंपरांना काही नीट वैज्ञानिक आधार नसतो. तर एक आपले जे आहार आहे ते आपल्या चवीनुसार किंवा सवयीनुसार होतं. दुसऱ्या आहाराची निवड जी आहे ती थोडं आठवून बघा. 25 वर्षापूर्वी तुम्ही पिझ्झा खात होते का? आता खाता? नूडल्स पूर्वी खात होते का? आता खाता? आजकाल बालवाडीची मुले आईला म्हणतात, आई मॅगी नूडल्स दे. हे कुठून आलं? आलू चिप्स कुठून आले? पूर्वी तर नव्हते. जगात कुठेतरी असतील, भारतामध्ये नव्हते. इतक्या झपाट्याने कोणी लोकप्रिय केले? थोडंसं जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अरे कंपन्यांनी ठरवलं हे की आता भारतीय लोकांना मॅगी माहीत नाही. अरे अरे अरे, यांना ते मॅगीचं वरदान दिलंच पाहिजे. म्हणून मॅगी नूडल्स त्यांनी सुरू केलं. आणि मग कंपन्या ठरवतात की आपण काय खावं, आणि ते अतिशय हुशार आहेत. त्यांनी जगभर माणसं निवड कशी करतात, त्यांचं मानस कसं बदलवायचं याचा बारकाईने अभ्यास करून अतिशय सूक्ष्म पद्धती शोधून काढलेल्या आहेत. मग आजकाल माणसं कोणाचं ऐकतात? माणसं अभयभंगांचं ऐकत नाहीत. माणसं राजकीय नेत्यांचंही ऐकत नाहीत. मग राजकीय नेते काय करतात? भाषणाला जायचं असेल तर एखाद्या नटीला घेऊन जातात. अरे राजकीय नेत्याच्या भाषणाला सोडा, आजकाल सामाजिक कार्याच्या पुरस्कारालाही नटी लागते. म्हणजे अभिनेते आणि अभिनेत्री हेच जीवनाचे आदर्श होतात आहेत. आणि ते अभिनेते अभिनेत्री जेव्हा जाहिरातीमध्ये येऊन ऐश्वर्या राय किंवा माधुरी दीक्षित नाचतात आणि म्हणतात मॅगी खाओ, तर आपण खातो. पण आपले आहाराची निवड अतिशय हुशारीने कंपन्या ठरवतात आहेत. म्हणून माझा आहार जो माझं आरोग्य ठरवण्यामध्ये इतकं महत्त्वाची भूमिका माझा आहार करतो, पण त्याची निवड मी अजाणता करतो. लहानपणी ज्या सवयी लागल्या त्या, किंवा माझ्या घरच्या स्त्रीला ज्या सवयी लागल्या त्यानुसार ती स्वयंपाक करते, किंवा कंपन्या मला जे विकतात आणि मी खावं. म्हणून आपला आहार जो आहे तो आपण ठरवत नाही आहोत. अमेरिकेमध्ये एक पद्धत आहे की गुरांना स्टॉल फीडिंग करतात. म्हणजे एका जागी बांधून ठेवतात गुरांना आणि तिथल्या तिथेच त्यांना खाऊ घालतात. काय त्यांनी खायचं तो मालक ठरवतो, शेतकरी जो आहे तो ठरवतो, आणि तशा प्रकारचं कॅटल फीड तो त्यांना खाऊ घालणार. तर मरेपर्यंत ती गुरं तिथेच मग एक दिवशी कापायला घेऊन जातात त्यांना. तसं कधी कधी मला वाटतं आपण सगळे आजकाल असं स्टॉल फेड आहोत का, की काय खावं ते रेशनच्या शॉपमध्ये काय मिळावं ते पंतप्रधान ठरवतात. 80 कोटी लोक तेच खातात. गडचिरोलीच्या जंगलामध्ये कधी कोणी गहू खात नव्हता. तिथले लोक तिथल्या खेड्यात भात निर्माण करायचे, ते खायचे. आता घरोघरी गहू आला, ज्वारी गेली. तर आपण काय खातो हे राष्ट्रीय योजना तरी ठरवतात किंवा कंपन्या तरी ठरवतात. म्हणून स्टॉल फिडिंगच जणू आपलं होत आहे. आपण काय खावं हे दुसरेच कोणीतरी ठरवतात आहे. आणि ते दुसरे कोणीतरी ठरवत आहेत, त्यांचा हेतू चांगलाच असेल असं आवश्यक नाही आहे. कंपनीला कोणत्याही कंपनीचं नाव घेत नाही मी क्षणभर, पण कोणत्याही कंपन्यांना त्यांचा माल खपवायचा आहे. त्यांना काही तुमच्या आरोग्याची काळजी नाही पडलेली आहे, म्हणून ते तुम्हाला त्यांचा माल खपेल असं जाहिराती देणार. तर आपल्याला आपल्या आहाराची निवड सावधपणे थोडासा विज्ञानाची माहिती घेऊन त्याच्यानुसार ती निवड केली पाहिजे. अगदी संक्षेपात सांगायचं असेल तर काय लक्षात ठेवावं की एक आपल्या आहारामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमीत कमी असावं. आपण जे स्निग्ध पदार्थ खातो, तेल, तूप वगैरे वगैरे, लोणी, हे याच्या सगळ्यामध्ये फॅट आहे. त्या फॅटमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट हे दोन. ट्रान्स फॅट तर अतिशय धोक्याचे. ट्रान्स फॅट कशात निर्माण होतात? तळताना निर्माण होतात. त्यामुळे तळलेलं अन्न धोक्याचं. त्या तेलामध्ये ट्रान्स फॅट निर्माण होतात आणि ट्रान्स फॅटमुळे हृदयरोग आणि कॅन्सर होण्याचा आहारामधले सगळ्यात जास्त धोक्याचं काही असेल तर ट्रान्स फॅट आहे. आणि दुसरं
की जे मांसाहारामध्ये किंवा तुपामध्ये लोण्यामध्ये जे फॅट आहे ते सॅच्युरेटेड फॅट आहे. सॅच्युरेटेड फॅट काही शून्य नाही करता येत, पण ते कमीत कमी ठेवावं म्हणून लो सॅच्युरेटेड फॅट. मग फॅट वापरायचं असेल तर कोणतं वापरावं? तर शेंगदाण्याचं तेल, मोहरीचं तेल, तिळाचं तेल, हे फॅट वापरायचं असेल तर हे तेल चांगलं आहे. म्हणून लो सॅच्युरेटेड फॅट, नो ट्रान्स फॅट. फॅटच्या बाबतीत हे तत्त्व पाळलं पाहिजे. आपण आहारामध्ये जे खातो, आता तुमच्यात काही जण माझ्या वयाचे आहेत म्हणून त्यांना आठवत असेल की पूर्वी घरोघरी बाया तांदूळ कांडायच्या आणि हातसडीचा तांदूळ त्याला म्हणायचे, आणि तो हातसडीचा तांदूळ आपण घरी खायचो. त्या हातसडीच्या तांदूळात काय असतं? तांदळाचा दाणा आहे, त्या दाण्याच्यावर टर्फल असतं, ते तर काढून टाकलं जातं, पण मग त्या दाण्यावरती एक लालसर अशी जिलई असते. ती जी जिलई असते तिच्यामध्ये अतिशय चांगल्या आहाराला उपयोगी अशी व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. आणि ती जिलई जी आहे ती, असं कल्पना करा की औषध जसं कॅप्सूल असतं तसं तांदळाचा दाणा म्हणजे एक स्टार्च कॅप्सूल आहे, आणि त्याच्यावरची ती जिलई आहे ती कॅप्सूल जी आहे. ती जिलई काय करते? ती आपण तो तांदूळ खाल्ल्यानंतर पटकन त्याला शुगर म्हणून ती आपल्या रक्तात जाऊ देत नाही. समजा आपण काय केलं, मिल आणि पॉलिशमध्ये तो तांदूळ अगदी चकाचक गोरा पान केला, कारण आपल्याला गोरेपणाचं फारच आकर्षण. तर त्यामुळे मी गोरा नाही तर काय करणार, तांदूळ गोरा खाईन मी, त्याच्याने काही मी गोरा होत नाही. तर तांदूळ आपण गोरा केला, पांढरा केला, आणि ती जिलई काढून टाकली. पॉलिश्ड राईस म्हणजे ती जिलई काढलेली असते, ती पोटात टाकली की त्याची फटकन ब्लड शुगर होते आणि ब्लड शुगर वाढते. तर फायबर नसलेलं कार्बोहायड्रेट, याला रिफाईंड कार्बोहायड्रेट, खूप बारीक दळलेलं, मैदा आहे त्याचं क्लासिक उदाहरण. तर मैदा आणि मैद्याचे जे पदार्थ आहेत ते घातक आहेत. ज्याचं कार्बोहायड्रेट तत्काळ रक्तामध्ये, पोटामध्ये गेल्यानंतर रक्तात जातं, ते घातक आहे, कारण त्याच्यामुळे जणू काही डायबिटीसच्या रुग्णासारखी आपली शुगर पटकन वाढते आणि त्याच्यानंतर काही तासांनी पुन्हा पटकन भूक लागते. म्हणून दोन्हीकडनं घातक. ते रिफाईंड कार्बोहायड्रेट, एक सोपी युक्ती सांगतो त्याची, जे खाल्ल्यानंतर दातांना चिपकतं ते रिफाईंड कार्बोहायड्रेट असतं. आता आठवून बघा, तुम्ही पांढरी ब्रेड खाता, काय होतं? तुम्ही पार्ले ग्लुकोज बिस्किट खाता, काय होतं? दातांना चिपकतं. जे दातांना चिपकतं ते तर नक्कीच रिफाईंड कार्बोहायड्रेट असतं. त्याशिवाय देखील तांदूळ पांढरा असेल तो रिफाईंड कार्बोहायड्रेट असतो. म्हणून आपल्याला रिफाईंड कार्बोहायड्रेट कमी ठेवायला पाहिजे, फायबर जास्त ठेवायला पाहिजे. फायबर कशात मिळतं? तर त्यातलं महत्त्वाचं म्हणजे भाज्या आणि फळं. वैज्ञानिक असं म्हणतात आहेत आता की जे लोक जेवणामध्ये रोज 5 फळं आणि भाज्या घेतात त्यांना हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका 50% कमी होतो. म्हणजे याचा अर्थ माझं हृदयरोग आणि कॅन्सर मी 50% कमी करू शकतो. मेडिकल बिल देण्याच्या ऐवजी फळवाल्याचं बिल द्या, आणि फळ चवीलाही चांगलं लागतं. मेडिकल ऑपरेशन काही चवीला चांगलं नाही लागत. तर म्हणून आपल्या आहारामध्ये जर आपण बदल केला की रोज 5 फळं आणि भाज्या, बरं म्हणजे काय, भाजी म्हणजे मग एक नुसती चिमटीला लागणारी भाजी नाही, एक माप म्हणजे किती, ते 150 ग्रॅम, ढोबळ मानाने एक वाटी भरून भाजी आणि त्याच आकाराचं किंवा तेवढं फळ, असं 5 तरी वेळा आपण घ्यायला पाहिजे. 5 फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. तर आहारामध्ये ह्या गोष्टी जर आपण केल्यात तर हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका 50% कमी होतो. म्हणजे 50% आरोग्य स्वराज्य झालं. दुसरं म्हणजे दारू आणि तंबाखू, हे दोन जे आहेत, हे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीचा मी उल्लेख केला. त्यांनी असा जगभरामध्ये होणारे जेवढे मृत्यू आहेत आणि रोग आहेत ते कशामुळे होतात याची कारणं, आणि मी जसं म्हणालो की 4 अब्ज लोकांच्या आरोग्याच्या माहितीवर आधारित हे अभ्यास आहेत. त्या कारणांमध्ये त्यांनी असं पाहिलं की 7 कारणं सगळ्यात जास्त रोग आणि मृत्यू निर्माण करतात. त्या 7 कारणामध्ये एक आहे एअर पोल्युशन, दुसरं आहे ब्लड प्रेशर, तिसरं आहे कुपोषण. त्या 7 कारणामध्येच आहे तंबाखू आणि दारू. तर आता एअर पोल्युशन कदाचित दुर्दैवाने तुमच्या तत्काळ हातात नाही. तंबाखू आणि दारू मात्र मी घ्यायचं की नाही घ्यायचं याचं नियंत्रण मी स्वतः करू शकतो. तंबाखूमुळे जगामध्ये 80 लाख मृत्यू दरवर्षी होतात आणि दारूमुळे 32 लाख मृत्यू दरवर्षी होतात. रोग किती होतात ते तर अजून वेगळंच आहे. तर तंबाखू आणि दारूपासून दूर राहणं हे आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी एक नियम अजून आवश्यक आहे. शरीर निसर्गाने दिलं आहे वापरण्यासाठी आणि आपण त्याला स्पेशलाइज करतो आहोत न वापरण्यासाठी.
आता सरासरी सुशिक्षित मध्यमवर्गीय माणसाला जो टेबलवर बसून किंवा कॉम्प्युटरसमोर काम करतो त्याला दिवसभरात व्यायाम कोणता होतो? तर त्याला व्यायाम फक्त होतो काही दिवसांनी. सांगतो मी तुम्हाला की 100 वर्षांनंतर महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गाचे सांगाडे जर कुठून शोधून काढले तर काय दिसेल त्याच्यात उजव्या हाताचा अंगठा असा खूप मोठा झालेला दिसणार आहे. याचं कारण की आजकालचं मुख्य शारीरिक श्रम जे आहे ते उजव्या हाताच्या अंगठ्याला होतं. म्हणजे कसं, नोटा मोजणे, पेनने लिहिणे, आणि तिसरे टी व्ही समोर बसून रिमोट कंट्रोल. म्हणजे उठून ते टी व्हीचं बटन चॅनल बंद करण्याचे श्रम नको. तर शरीराचा जेव्हा आपण काहीच उपयोग करणार नाही तर ते शरीर काय म्हणेल, मग याला ठेवायचं कशाला शरीर, याच्या आत्म्यालाच राहू द्या. ते शरीराचा उपयोग नाही केला तर ते कुजतं, आणि कुजलं की ते वेगवेगळ्या रोगांच्या रूपात प्रगट होतं. म्हणून रोज 30 ते 40 मिनटं काही ना काही व्यायाम हवा. सगळ्यात सोपा व्यायाम चालणे, पण ज्याला जमत असेल सायकलिंग, ज्याला जमत असेल स्विमिंग, ज्याला जमत असेल खेळणं, आणि हे जमत नसेल तर सांगतो तुम्हाला, बाया खुश होतील, पुरुष नाराज होतील माझ्यावर, घर झाडणे, कपडे धुणे. हे मी काय माझ्या मनातलं सांगत नाही आहे. अमेरिकेमध्ये अभ्यास झालेले आहेत की हे हाऊसहोल्ड वर्क जे आहे हे जरी 30 मिनटं केलं तर व्यायामाचे फायदे मिळतात. आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या रूपात व्यायाम आपल्या जीवनात हवं. आपल्या पूर्वजांनी काही चांगल्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत, आणि त्यातलं योग ही एक त्यातली उत्तम गोष्ट आहे. हा आपल्याला वारसा परंपरेने मिळालेला आहे, त्याचं महत्त्वही आपल्याला कळत नाही, पण ते मिळालेलं आपल्याला सांस्कृतिक भांडवल आहे. तर योगामुळे जे व्यायामाने फायदे होतात त्याला पूरक काही गोष्टी योगामुळे होतात. व्यायामामध्ये स्नायू आकुंचित होतात, योगामध्ये स्नायू स्ट्रेच होतात. तर स्ट्रेचिंगचे फायदे, आणि शिवाय प्राणायाम आणि ध्यान यामुळे मन शांत होतं. हे निरोगी जीवनशैलीत अजून काय हवं? ब्रिटनमध्ये सध्या एक नवं मंत्रालय सुरू करण्यात आलं आहे. हे मी आता विनोद म्हणून सांगत नाही आहे. नवं मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाचं नाव आहे द मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस. एकटेपणाचं मंत्रालय. एकटेपणा हा त्रास इतका जास्त व्यापक झालेला आहे की त्यासाठी त्यांनी वेगळं मंत्रालय, जसं शिक्षण मंत्रालय, उद्योग मंत्रालय, तसं लोनलीनेसचं मंत्रालय. तर एकटेपणा हा एक आजकाल वैश्विक रोग झालेला आहे. का झाला? पूर्वी अख्खं गाव म्हणून विचार करायचं, अख्खं कुटुंब म्हणून विचार करायचं, अख्खा मोहल्ला म्हणून जगायचा. आजकाल आपण सगळेजण एकटे एकटे जगायला लागलेलो. आपलं विचार करण्याचं, आपल्या स्वार्थाचं युनिट मी. प्रत्येकच गोष्ट जेव्हा मीच्याच अवतीभोवती फिरते तेव्हा मीला असं वाटतं की मी मोठा स्वार्थ माझा साधतो आहे, पण तो विसरतो की माणूस एकटा जगण्यासाठी निर्माण झालेला नाही. आज आमच्या मुलाचा अमृतचा एक लेख लोकमतमध्ये आलेला आहे. पण इव्होल्युशन आपल्याला काय सांगते? गडचिरोलीच्या जवळ ताडोबाचं जंगल आहे. त्या जंगलात तुम्ही गेलात, सांबारांचा कळप किंवा हरणांचा कळप फिरतो आहे, आणि त्यातल्या एखाद्या हरणाला किंवा सांबाराला जर असं दिसलं की जवळ कुठेतरी झुडपामध्ये वाघ डबा भरून धरून बसला आहे, तर आता त्या सांबाराने काय करायला पाहिजे? तो जर माणूस असता तर त्याने हुशारीने विचार केला असता की माझा फायदा कशात आहे. इतरांच्या लक्षात येण्याच्या अगोदर मी पळून जातो. मला सगळ्यात पहिल्यांदा कळलं आहे की वाघ आहे, याचा मला फायदा आहे, तर मी पळून जातो. ते सांबार तसं नाही करत. ते सांबार एक अलार्म कॉल देतं, जोरात ओरडतं इतर कळपातल्या इतर सगळ्या सांबारांना सावध करण्यासाठी, आणि अख्खा कळप चौखूर पळतो. आता प्रश्न असा की या सांबाराने हे का करावं? त्याला खरं म्हणजे कळलं आहे की वाघ आहे, तर आपण त्याचा फायदा घेऊन सगळ्यात पहिले पळून जावं. दुसरं असं की मी जर आवाज केला तर पहिले ते वाघाचं लक्ष माझ्याकडे येणार, म्हणजे मी स्वतःसाठी धोका निर्माण करणार, आणि तरी ते सांबार तसं करतं. याचं कारण निसर्गाने सगळी प्राणी जमात ही हार्ड वायर्ड आहे की मला नुसता माझा स्वतःचा नाही पण समुदायाचा विचार करायचा आहे. आणि म्हणून हे काही नुसतं महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान किंवा संतांचं तत्त्वज्ञान नाही आहे की शेजाऱ्यावर प्रेम करा. बायोलॉजिकली डार्विन सांगेल आपल्याला की बायोलॉजिकली यू आर हार्ड वायर्ड. स्पेसीजला वाचवा. इंडिव्हिज्युअल जगतो की नाही जगत हे महत्त्वाचं नाही, अख्खी मानवजात जगली पाहिजे. तर पण आपलं सगळं जीवन बघा कसं सगळं स्पर्धेच्या अवतीभोवती विणलेलं आहे. बालवाडीमध्ये KG ॲडमिशनसाठी पोरांच्या परीक्षा घेतात, तर तिथून जी स्पर्धा सुरू होते, जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये स्पर्धा आहे.
शाळेत जाण्यासाठी स्पर्धा, शाळेनंतर शाळेच्या वर्गामध्ये स्पर्धा. ती टी व्हीवर एक जाहिरात तुम्ही पाहिली असेल, आजकाल दिसत नाही मला ती, पण पूर्वी यायची. एक ब्लॅक अँड व्हाईट जाहिरात होती. 2 बाया एक अशा काहीतरी सार्वजनिक बगीच्यामध्ये बसून एका बेंचवर बसून गप्पा मारतात आहे आणि बाया विणतात आहे काहीतरी हाताने, स्वेटर वेटर. अचानक एका बाईचं मूल धावत धावत येतं, शाळेच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये आहे, असेल 5वी 6वी मधलं मूल असेल, धावत धावत येतं आणि आईला म्हणतं की आई आई मला 95% मार्क मिळाले. आता आईने काय करायला हवं? त्या जाहिरातीतली आई उठते आणि म्हणते लेकिन राजू को कितने मिले. तुला किती मिळालं इट्स इमटेरियल. दुसऱ्या मुलांच्या तुलनेत तू कुठे उभा राहतो. आई जेव्हा मास्तरीण होऊन जाते आणि ती आपल्या मुलाचं कौतुक करायचं की नाही करायचं हे देखील स्पर्धेच्या तुलनेने विचार करायला लागते, तेव्हा त्या मुलाचं काय होईल. मग एक अशी पिढी निर्माण होते. गडचिरोलीमध्ये शिबिर आम्ही घेतो. अगदी पहिली जेव्हा शिबिरं घेतली तेव्हा काही मुंबईची मुलं होती, काही गडचिरोलीची आदिवासी मुलं होते. एक खेळ आम्ही त्यांना की समजा तुम्ही दोघांच्या जोड्या केल्या, तर तुम्ही जंगलातनं जाता, अचानक समोरून एक वाघ आला, तर काय कराल. तर गडचिरोलीची आदिवासी मुलं म्हणाली काय करणार, दोघं मिळून त्या वाघाशी लढू, जगलो तर दोघेही जगू नाही तर दोघेही मरू. मुंबईची 2 मुलं होती, तर त्यांची जोडी होती. त्यातला मुलगा असं म्हणाला की मी जोरात पळत सुटेन. तर मी त्याला म्हणालो अरे तू किती जोरात पळाला तरी तू काय वाघापेक्षा जास्त गतीने थोडी पळू शकणार आहे. नाही म्हणे वाघापेक्षा जास्त गतीने पळायची गरज नाही, हा माझा सोबती आहे, त्याच्यापेक्षा जास्त गतीने पळालो की वाघाच्या तोंडात तो जाईल म्हणे, मी जिंकलो. म्हणजे मित्राला देखील जी वाघाच्या तोंडात देते त्याला स्पर्धा असे म्हणतात. आणि आपण सगळेजण सध्या दुर्दैवाने दिवस रात्र त्या स्पर्धेच्या जीवनामध्ये आणि जगामध्ये जगतो. आपणच जगतो असं नाही, आपल्या मुलामुलींना देखील जबरदस्तीने त्याच्यात ढकलतो आहोत. या स्पर्धामय जीवनाचं मानसिक ताण तो होतोच होतो, पण प्रत्येक माणूस एकटा बनतो. स्पर्धेचं तत्व काय करतं, स्पर्धेचं तत्व असं करतं की अख्खं जग विरुद्ध तू एकटा. सगळे जग तुझं दुश्मन आहे, ते तुला लुटायला टपलेलं आहे, सगळ्यांशी तुला स्पर्धा करायची आहे. आणि बघ बरं त्याच्यातनं जगला तर जगशील. सगळे जग तुझं शत्रू आहे. सगळ्या जगाला जे शत्रू किंवा स्पर्धक म्हणून बघायला शिकवतं, अशा जगात आपण आज जगतो. आणि त्यामुळे प्रत्येक जणाला लोनली वाटतं आहे. प्रत्येकजण रडतो आहे की मी एकटा आहे. खरं म्हणजे एकटा मी स्वतःला करतो. आणि म्हणून मग या एकटेपणावरती काय करावं. हृदयरोग निर्मितीमध्ये या एकटेपणाचं महत्त्वाचं हातभार आहे. कारण माणूस एकटा जगण्यासाठी बनलेला नाही आहे, पण आपण एकटं केलं आहे स्वतःला. आजच्या अर्थरचनेमुळे आणि शिक्षण रचनेमुळे आपण स्वतःला एकटं करून टाकलेलं आहे. याच्यावर उपाय सोपा आहे, प्रेम. प्रेमापेक्षा सोपा उपाय नाही खरं म्हणजे. आपल्याला जर एकटं राहायचं नसेल आणि दुसऱ्याशी जोडून घ्यायचं असेल तर प्रेम हा अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगी पद्धत आहे. त्याला काय आहारासारखं खाता येत नाही, त्याला मनात नाही यावं लागतं. आणि ते बॉलिवूड टाईपचे प्रेम आपण म्हणत नाही आहोत, पण आपल्याला एकमेकांविषयी जी आपुलकी वाटते आणि सोबतच त्याच्या जबाबदारी वाटते त्याला प्रेम म्हणतात. ज्याच्यात नुसतंच अट्रॅक्शन वाटतं पण जबाबदारी काहीच वाटत नाही, ते प्रेम नाही. तर प्रेम, एकमेकांच्या प्रती प्रेम म्हणजे आजच्या जगामध्ये इतकं दुर्मिळ झालेलं आहे. अमेरिकेमध्ये 80च्या दशकामध्ये गंमत झाली. एका माणसाच्या घरी काहीच नव्हतं, घरी कोणीच नव्हता, एकटाच म्हातारी होती मला वाटतं, एकटीच होती बाई, घरी कोणीच नाही. तिच्या घरी एक कुत्रं होतं पाळलेलं, पेट डॉग म्हणतात त्याला. तिचं पेट डॉग मेलं. आता काय करायचं. तर तिने एक दगडच ठेवला घरात आणि त्या दगडालाच ती लहान बाळासारखं वागवायला लागली. त्याला नाव दिलं तिने, त्याला कपडे घालायचे, त्याला आंघोळ घालायची. माझा हा पेट रॉक आहे म्हणे. पेट डॉग होता त्याच्या जागी हा पेट रॉक. आता कोणीतरी टी व्हीवाल्याला ही स्टोरी भेटली त्याच्यात, त्याने टी व्हीवरती स्टोरी दाखवली. अमेरिकेमध्ये मोठी फॅशन झाली, लोक पेट रॉकच पाळायला लागले. मग पेट रॉक तर कोणी कंपनीवाले मागे कशाला राहतील. ते म्हणाले की तुमच्या पेट रॉकला काही अन्न पाहिजे की नाही, म्हणून त्यांनी पेट रॉक फूड बाजारात आणला. तर लोक मग पेट रॉक फूड आणून आपल्या पेट रॉकला खाऊ घालायला लागले. पेट रॉक क्लोथ्स आले, पेट रॉकला कपडे घालायला लागले, त्याला थंडी वाजते म्हणे. तर अमेरिकेमध्ये पेट रॉक पाळण्याचं खूप प्रकरण झालं. माणसांना खरं म्हणजे काय करायचं होतं, कोणासोबत तरी नातं जोडायचं होतं. कोणीच भेटत नाही तर दगडासोबत नातं जोडायला लागले. पहिल्यांदा मी हसलो, पण मला वाटलं अरे आपण आपल्या देशात हेच करतो की, याला आपण मूर्तीपूजा म्हणतो. तो आपला देव, त्या देवासोबत आपण नातं जोडतो आणि ते नातं माझ्या मनातच असतं.
आणि तो दगडातला देव इतका सुंदर आहे की तो काहीही मागत नाही, कोणतेच नखरे करत नाही. तुम्ही म्हणाल तसा राहतो, तुम्ही म्हणाल तुमच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो. ह्याच्याहून जास्त अजून प्रेम देणारा कोण असू शकतो? त्यामुळे भक्ती हे प्रेमाचे जणू काही पुढचं पाऊल आहे की जे माणसाचं एकटं पण दूर करतं. त्यामुळे मी निरोगी कसा जगू याचे विविध गोष्टी आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण आहार पाहिला, आपण व्यसनापासून दूर राहणं पाहिलं, आपण व्यायाम पाहिला, आपण योग आणि प्राणायाम ध्यान पाहिला, आपण प्रेम, दुसऱ्यांसोबत नातं जोडायला जर काही नसेल तर दुसरं एक फार चांगलं साधन असतं. आजकाल बरीच माणसं रिटायर व्हायला लागलीत. काही माणसांना रिटायरमेंटच्या अगोदरही वेळ असतो. दुसऱ्यांची सेवा करणं ह्याच्याहून जास्त अनुबंध जोडण्यासारखं उपयोगी, पण मला ते एकटेपणातनं सुटका देतं की. म्हणून गांधीजी म्हणाले, जेव्हा गांधीजींना विचारलं की जीवनात पुढे काय करू असा प्रश्न पडतो तेव्हा काय करावं, त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणाले की फार सोपं आहे, आय शॅल गिव्ह यू ए टॅलिस्मन. मी तुला एक जादूची तावीज देतो, त्याच्याने हा प्रश्न सुटेल. काय तर असा जेव्हा प्रश्न पडेल की मी जीवनात काय करू, तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर तू आण तुझ्या आयुष्यभरात तू पाहिलेला सगळ्यात दुःखी, कष्टी, हतबल माणूस कोण, आणि मग स्वतःला प्रश्न विचार की या माणसासाठी मी काय करू शकतो. तो जो माणूस आहे तो तुझ्या मनातलं सगळं कन्फ्युजन, सगळे प्रश्न दूर करेल. त्या माणसाला ते म्हणाले टॅलिस्मन, जादू की तावीज, जो माझ्या जगण्याला सार्थकता देतो. माझ्या जगण्याला सार्थकता माझे स्वतःचे लाड करून मिळत नाही. स्वतःचे लाड करून फक्त सुख मिळतं, सार्थकता मिळत नाही. सार्थकता सहसा माणसाला आपल्यापेक्षा वेगळ्या दुसऱ्या कोणाशी तरी नातं जोडण्यात मिळते. सार्थकता माणसाला माझ्यापेक्षा काहीतरी जे मोठं आहे, समाज असेल, समुदाय असेल, देश असेल, पर्यावरण असेल, आदिवासी असतील, जंगल असेल, नदी असेल, काही असेल, माझ्यापेक्षा काहीतरी जे मोठं, विशाल, व्यापक आहे त्याच्याशी नातं जोडून घेण्यामध्ये माणसाला सार्थकता जाणवते. हा काय तुमच्या माझ्या आवडीचा प्रश्न नाही, दॅट्स हाऊ वी आर मेड. आपण घडवलेच गेले असे आहोत. तर सार्थकता हवी. सार्थकता कुठे शोधायची? एक गांधीजींनी आपल्याला सांगितलं, जीवनाला हेतू जर नसेल तर भलतेच प्रश्न महत्त्वाचे होऊन बसतात. मग खूप महत्त्वाचं होतं की माझ्याकडे जोडे किती आणि सँडल्स किती, माझ्याकडे साड्या किती आणि सूट्स किती, माझं घर 2 मजली की 3 मजली, माझा पगार एवढा की तेवढा, माझ्याकडच्या कारचं मॉडेल कोणतं. हे सगळे गोष्ट अतिशय महत्त्वाचे वाटायला लागतात, कारण दुसरा काही महत्त्वाचा जीवनाला हेतूच नसतो. विक्टर फ्रँकेल नावचा एक जर्मन सायकॅट्रिस्ट होऊन गेला. त्याचं एक पुस्तक फार प्रसिद्ध आहे, मॅन सर्च फॉर मिनिंग. तर हा सायकॅट्रिस्ट होता, ज्यू होता, आणि हिटलरच्या काळामध्ये ते जे ज्यूंसाठी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बनवले होते, ज्यूंना मारण्यासाठीच त्याच्यामध्ये कैद होता. त्याच्यासोबत शेकडो इतर जीव कैद होते, आणि इतकं तिथलं जीवन हलाखीचं होतं, आणि ही हलाखी कधीच संपणार नाही, हिटलर कायमच राहणार आहे. त्यामुळे निराश होऊन रोज 2-3 लोक त्याच्यातले विजेच्या तारेवरती स्वतःला झोकून द्यायचे, म्हणजे आत्महत्या करायचे. हा सायकॅट्रिस्ट होता. ह्याच्या लक्षात आलं की बेटा, आपल्याही मनात आत्महत्येचे विचार यायला लागले आहेत. आपल्यालाही असं वाटायला लागले की या जगण्याला अर्थ काय या जेलमध्ये, त्याच्यापेक्षा तर मरून जावं, सुटका होऊन जाईल. आता सायकॅट्रिस्ट आहे, एकीकडे त्याला हेही कळतं आहे की आपल्याला आत्महत्या नाही करायची आहे, दुसरीकडे हेही त्याला कळतं आहे की आपल्या मनामध्ये दिवसेंदिवस आत्महत्येचा विचार प्रबळ होत चाललेला आहे. काय करावं? त्याला स्वतःलाही जगायचं होतं, आणि सोबतचे जे कैदी आत्महत्या करतात यांना कसं वाचवावं. तर त्याच्यात त्याने शोधून काढलं की हे जे माझ्यासोबतचे कैदी आहेत याच्यापैकी प्रत्येकाला जर जिवंत राहण्यासाठी काही हेतू मिळाला तरच त्याला असं वाटेल की या जेलमधनं शेवटी मला जिवंत बाहेर पडायचं आहे आणि तो हेतू पूर्ण करायचा आहे. कोणाची मुलगी घरी राहिलेली आहे, तुझ्या मुलीला तुला मोठं करायचं आहे, शिक्षण द्यायचं आहे. कोणाचे आईवडील म्हातारे आहेत घरी, तुला त्यांची काळजी घ्यायची आहे. कोणाच्या मनात आहे स्वप्न की मला एक पुस्तक लिहायचं आहे, पुस्तक लिहिणं तुझं हेतू ज्याला मिळाला त्याला जगण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून विक्टर फ्रँकलचं मोठं सुंदर वाक्य आहे. तो म्हणतो की दोज हू नो द व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट द हाऊ ऑफ लिव्हिंग. ज्यांना कशासाठी जगायचं हे माहीत, काहीतरी सापडतं, कारण सापडतं, त्यांना मी कसा जगतो आहे, माझ्याकडे किती वस्तू आहे, पगार किती आणि कपडे किती, हे दुय्यम होऊन जातं. पण आपल्या जगण्याला काहीतरी हेतू हवा. जगण्याला जर काही हेतू नसेल, उद्देश नसेल, पर्पज नसेल, तर दुय्यम गोष्टी महत्त्वाच्या होऊन जातात. आणि म्हणून निरोगी कसं जगावं याची जी 6 सूत्री होती, त्या 6 सूत्रीतलं शेवटचं सूत्र असं आहे
की जे निव्वळ स्वतःसाठी नाही, स्वतःच्या पलीकडे माझ्या जगण्याला काहीतरी हेतू पाहिजे. हे एक मोठं सुंदर आहे बघा. मी जर दुसऱ्यांचं जगणं हा माझ्या जगण्याचा हेतू केला आणि त्या दुसऱ्याने माझं जगणं त्याच्या जगण्याचा हेतू केला, तर एक सहयोगी समाज निर्माण होतो, ज्याच्या सगळेच जण एकमेकांच्या हिताची काळजी करतात. आजचा समाज जो फक्त स्वतःच्या हिताकडे बघतो, स्वार्थाकडे बघतो आणि मित्राला वाघाच्या तोंडी देतो. आणि दुसरा एक समाज की ज्याच्यामध्ये माझ्या शेजाऱ्याचं किंवा माझ्या गावातल्या कोणाचं किंवा एखाद्या आदिवासी बालकाचं किंवा एखाद्या दुःखी स्त्रीचं, तिच्या जीवनाची जेव्हा मी काळजी करतो तेव्हा माझ्या जीवनाला हेतू मिळतो. तिचं किंवा त्या बालकाचं काही भलं होतं की नाही ते माझ्या प्रयत्नांवर अवलंबून आहे, पण एका माणसाचं तर नक्कीच भलं होतं, तो म्हणजे मी स्वतः. कारण मी माझ्या स्वतःच्या मीपणाच्या तुरुंगातनं त्याच्यामुळे मोकळा होतो. माझी सगळी समस्या ही आहे की मी तुरुंगात आहे, मी नावच्या तुरुंगात आहे. ते स्वार्थाचं कुंपण माझ्या अवतीभोवती मीच निर्माण केलेलं आहे आणि ते कुंपण आता मीच निर्माण केलेलं आहे, पण ते इतकं मजबूत झालं आहे की मला तोडवत नाही. आणि मला इतर सगळ्या माणसांपासून हे कुंपण वेगळं करतं आहे, म्हणून मला एकटेपणाची समस्या निर्माण होते आहे. पण मला इतरांसोबत जोडून कसं घेऊ, हे कुंपण तोडवत नाही माझ्याने. तर दुसऱ्यांच्या हितामध्ये माझ्या जीवनाचा हेतू शोधणं हे ती कुंपण तोडण्याची. आता मी निरोगी कसं जगावं हे आपण पाहिलं. आपण हेही पाहिलं की आजारी पडलोच तर जी गावामध्येच सहज उपलब्ध होऊ शकेल अशी विकेंद्रित आरोग्य सेवा गावामध्येच कशी निर्माण करता येऊ शकते, तशीच ती मोहल्ल्यात निर्माण करता येऊ शकते. छोट्या छोट्या मानवी समुदायामध्ये प्रत्येकच गोष्टीसाठी काही प्रोफेशनल डॉक्टरांकडे जायची गरज नाही. या ज्या गावातल्या बायांना आम्ही प्रशिक्षण दिलं, 36 दिवसांचं प्रशिक्षण दिलं की नवजात बालक आणि न्यूमोनिया झालेली मुलं यांना कसं शोधायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची. आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला जरा संशयच होता की आपण भलतंच धाडस तर नाही करत आहोत की गावातल्या डॉक्टर नसलेल्या बायांच्या हाती इतके महत्त्वाचे विषय देतो आहोत. म्हणून आम्ही भारतातले सगळ्यात मोठे असे 10 बालरोग तज्ज्ञ गडचिरोलीला बोलवले. त्यांना हे धन्यवाद दिले की ते आले, नाही तर गडचिरोली कुठे आणि कुठे दिल्ली आणि मुंबई. दिल्लीमधले ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे जे पीडियाट्रिक्स विभागाचे प्रमुख होते डॉक्टर मेहरबान सिंग, हेही आले. आजकाल ज्यांचं नाव तुम्ही नेहमी ऐकता, नीती आयोगमध्ये डॉक्टर विनोद पॉल आहेत, ते नीती आयोगाचे हेल्थ मेंबर आहेत, तर विनोद पॉलही आले. मुंबईच्या पीडियाट्रिक्सचे प्रोफेसर्स आले. या 10 लोकांच्या गटाला आम्ही असं म्हटलं की या गावातल्या 39 बायांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे की गावातले नवजात मुलं आणि न्यूमोनिया यांचा निदान उपचार कसा करायचा. हे कसं आहे जरा तुम्ही मूल्यांकन करा आणि यांच्या हाती खरंच द्यावं का आम्ही गावातल्या बालकांचं आरोग्य. त्यांनी 3 दिवस या 39 बायांची परीक्षा घेतल्या या भारतातल्या सर्वोच्च 10 बालरोग तज्ज्ञांनी, आणि त्याच्या शेवटी त्यांनी त्यांचा जो निष्कर्ष सांगितला. मेहरबान सिंग त्याचे अध्यक्ष, मेहरबान सिंग हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्लीचे बालरोगाचे प्रमुखच नाही, त्यांनी लिहिलेलं पुस्तक सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये नवजात बाळकाच्या आरोग्याचं पुस्तक त्यांचं लिहिलेलं सगळे मेडिकल स्टुडंट्स वापरतात, म्हणून ते बालरोग तज्ज्ञाचे भारताचे भीष्माचार्य. मेहरबान सिंग असं म्हणाले, जाहीररित्या म्हणाले की ह्या गडचिरोलीच्या 39 बाया सर्चने प्रशिक्षण दिलेलं आहे आरोग्य दूत. त्यांच्या शब्दात, दे नो अबाउट न्यूबॉर्न केअर मोर दॅन दी MBBS ऑफ ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. हे मी यासाठी सांगतोय की हे शक्य आहे, हे अशक्य नाही. आपल्या देशामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे. या 140 कोटी लोकसंख्येला इतक्या आरोग्याच्या गरजा आहेत, आरोग्याची माहिती हवी, आरोग्याची तपासणी हवी, त्यांना छोटे मोठे उपाय हवेत. तर मोठे उपाय तर आपण डॉक्टरांसाठी सोडू शकतो, पण हे छोटे मोठे उपाय आहेत, सवयी बदलणं आहे, आरोग्याची माहिती आहे, रोगांचं छोटंसं निदान आहे, BP मोजणं. आता 140 कोटी लोकसंख्येचं महिन्याला एकदा BP सगळे डॉक्टर तुम्ही झाडून लावले लाईनीने तरी मोजू शकणार नाहीत. म्हणून आपल्याला या गोष्टींसाठी आरोग्य स्वराज्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात गावागावामध्ये अशी नवी माणसं निर्माण केली पाहिजेत, जे गावाचं आरोग्य गावाच्या हातात आणि माझं आरोग्य माझ्या हातात, स्वस्थ. हे दोन्ही मिळून जेव्हा बनतं तेव्हा ते आरोग्य स्वराज्याचं चित्र बनतं. यासाठी व्यक्तीच्या पातळीवरती मी रोज कसं जगतो याची ती लढाई आहे. आता एका अर्थाने ही मोठी चांगली गोष्ट आहे की मी निरोगी राहणं हे बहुतांशी माझ्याच हातात आहे, आणि त्याची लढाई, निरोगी जगण्याची क्रांती घराघरात होऊ शकते. म्हणजे घराघरामध्ये याचं कुरुक्षेत्र होऊ शकतं.
निरोगी जगण्याचं महाभारत काही कुठे मोठ्या रुग्णालयातच घडलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे. ते दिल्ली मुंबईलाच घडलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे. ते माझ्या डायनिंग टेबलवर घडू शकतं, ते माझ्या घरात घडू शकतं. मी सकाळी उठून व्यायाम करतो की नाही, मी योगा करतो की नाही, माझ्या आहारामध्ये फायबर आहे की नाही, या छोट्या छोट्या गोष्टी आहे. मी बाजारातनं काय विकत आणतो, मी बाजारातनं काय विकत आणतो हा छोटासा निर्णय. खाण्याच्या गोष्टी विकत आणण्याचा तो निर्णय बहुतांशी स्त्रिया करतात, म्हणून मी आत्ता या क्षणी स्त्रियांकडे बघतो आहे. मी काय पुरुषांना ॲब्झॉल्व करत नाही आहे, पण म्हणून मी काय विकत आणते बाजारातनं हा जो क्षण असतो तो आठवा. आणि त्यावेळी मग तो निर्णय तुम्ही कशाच्या आधारावर करता, तर तुम्ही जर थोडंसं शोधून पाहाल आपलं मन, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय निवड करता हे अवलंबून असतं. एक, तुमची आई काय निवडत होती. दुसरं, तुमच्या शेजाऱ्यांनी काय निवडतात. तिसरं, चवीला काय चांगलं लागेल. आणि चौथं, स्वाभाविकपणे स्वस्त काय पडेल. या गोष्टीवरती तुम्ही निवड करता. पण त्याच्यापैकी पाचवं देखील एक जोडा अशी मी विनंती करेन की माझ्या कुटुंबाच्या आरोग्याला चांगलं आहे का, माझ्या नवऱ्याला आणि मुलाला मी विष तर नाही खाऊ घालत आहे. माझा हेतू किती चांगला असेल, पण जर मी DDT खाऊ घातली मुलाला आणि नवऱ्याला तर कसं. तर मग सॅच्युरेटेड फॅट मी द्यावं का, मी रिफाईंड कार्बोहायड्रेट द्यावे का, मी रोज मिठाया द्याव्या का. तर हे बायांना गुन्हेगार नाही ठरवत आहे मी त्यांच्या हातात एक साधन देतो आहे की जीवनामध्ये आहारामध्ये क्रांती करण्याचं एक सुरुवात पर्चेसिंगच्या मार्केटिंगच्या वेळेला होते. तिथे करता येते, जेवणाच्या टेबलवर करता येते. आपल्या लहान मुलांना जेव्हा तुम्ही आहाराची सवय लावता, सकाळी घाई असते, घाईमध्ये ती मॅगी नूडल बनवून पोरांना पटकन शाळेत पाठवणे बायांना फार सोपं झालं आहे, स्वाभाविकच आहे, त्यांना ऑफिसमध्ये जायचं आहे. त्याच्याऐवजी पटकन बनवता येतात पण निरोगी असे आहाराचे कोणते प्रकार आहेत. ओट्स वापरता येतील. उत्तर भारतामध्ये सत्तू नावाचा एक प्रकार आहे, फार चांगला असतो, न्यूट्रिशन फार चांगलं त्याच्यात. तो भाजून ठेवलेलं असतं, तुम्ही नुसतं दुधात टाकलं आणि कालवलं की सत्तू रेडी, 2 मिनिटामध्ये सत्तू बनतो. तर आपल्याला हे बघायला पाहिजे की वेळेची घाई आहे बाईला, घरच्या बाईला, पण मुलांना कोणत्या चवी मी लावते आहे. कारण आज जी मॅगी नूडलची सवय लागते ते मूल आयुष्यभर सोडू शकणार नाही. म्हणून तरुण मुलांना त्यांचे मित्र दारूची सुरुवात करतात तेव्हा त्यांना माहीत नसतं की ते काय त्याच्या आयुष्याचं मातेरं करतात आहेत. पण तसंच मी आयांना विचारेन की तुम्ही तुमच्या लहान मुलाला बालवाडीत किंवा पहिलीत जाताना जे सोबत खायला देता ते त्याच्या आयुष्याचं मातेरं करणार आहे का, त्याच्यातून त्याला डायबिटीस होणार आहे का, हृदयरोग होणार आहे का, याचा विचार आपल्याला करता येईल. आणि असं नाही की स्त्रियांची वेळ महत्त्वाची नाही, त्यांची वेळ आणि त्यांनाही घाई आहे स्वाभाविकपणे, पण आहाराचे असेही प्रकार आहेत की जे पटकन बनवता येतील. तर हे सगळे प्रकारांचे आपण शोध घेतले पाहिजेत. आणि यूट्यूबवर आता इतकी माहिती उपलब्ध आहे, काही खोटी देखील आहे, काही खोटे दावे देखील आहे, पण तेवढं विवेक आपल्याला वापरावं लागेल. तर आरोग्य स्वराज्यामध्ये प्रत्येक माणसाला जर स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः सक्षम व्हायचं असेल तर थोडी माहिती घ्यावी लागेल, थोडे जीवनाचे चॉईसेस, अन्नाचे चॉईसेस, व्यायामाचे चॉईसेस, व्यक्तीच्या पातळीवरती निरोगी जगा. आणि यासाठी सुदैवाने बघा, जसं एक तर म्हणालो की मोबाईल फोन हे याचं अतिशय प्रभावी साधन आहे. मोबाईल फोनचा वापर भारतीय बायांनी इतक्या झपाट्याने आणि क्रिएटिव्हली केला आहे की दंग राहून जावं. काही दिवसांपूर्वी मला आम्ही जिथे आदिवासी तालुक्यात राहतो तो गडचिरोली जिल्ह्याचा तालुका आहे धानोरा. हा धानोरा तुम्ही कधी काळी ऐकलं असेल तर महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त नक्षलवादी व्हायलन्स असलेला तालुका होता. त्याची सीमा जिथे छत्तीसगडसोबत आहे तिथे एक मुरुमगाव नावाचं एक आदिवासी गाव आहे आणि तिकडून छत्तीसगडमधनं रस्ता येतो. तर एक दिवशी मला त्या गावातल्या आदिवासी बायांनी फोन केला की डॉक्टर साहेब तुम्ही ताबडतोब या, आम्ही बेकायदेशीर दारू पकडली आहे. तर ते सीमेवरचं ते गाव, तिथल्या बायांनी मिळून छत्तीसगडमधनं येणारा बेकायदेशीर दारू आणणारा एक ट्रक त्यांनी पकडला. त्यात 11,000 दारूच्या बाटल्या होत्या. त्या त्यांनी पकडल्या म्हणून मी त्यांचं कौतुक केलं. आणि मग म्हणालो तो गुन्हेगार कुठे आहे, तर त्या म्हणाल्या तो तर पळून गेला म्हणे. मी म्हणालो अरे त्याला शिक्षा नाही करता येणार. नाही जी म्हणे. त्यांनी खिशातनं मोबाईल फोन काढला आणि मला व्हिडिओ फिल्म दाखवली, त्या जीपचा नंबर आणि तो जीपवाला पळून जातो आहे तो. म्हणजे गडचिरोलीच्या आदिवासी बाया इतक्या हुशार झाल्या की त्या पटकन अशा क्षणी देखील त्यांनाही बुद्धी सुचली की याचा व्हिडिओ घेऊन ठेवावा. त्यांनी पुरावा निर्माण करून ठेवला, शेवटी त्याला जेल झाले. तर या मोबाईल फोनचा आणि ॲपचा उपयोग खूप आरोग्यासाठी करता येऊ शकतो. तुम्ही किती आहार घेतला, तुम्हाला ॲप ठेवता येतं, हिशोब ठेवता येतो. किती पावलं चाललात, आजकाल अशा घड्याळ निघाले आहेत की तुम्ही किती पावलं चाललात, तुमची हृदयाची गती किती होती ते मोजता येतं. तुम्हाला तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजता येतं पल्स ऑक्सिमीटरने. इतकं सोपं आहे, नुसतं बोटाला लावलं की ते तुम्हाला तुमच्या हृदयाची गती देतं आणखी ऑक्सिजनही देतं. या सगळ्यांचा उपयोग करून यावा की. विज्ञानाने काही नुसतं वाईटच नाही केलेलं, अनेक चांगल्या गोष्टीची सक्षमता आपल्या हातात दिलेली आहे.
आणि म्हणून यांचा उपयोग करून प्रत्येक नागरिकाला माझं आरोग्य माझ्या हाती आहे. माझं आरोग्य हा माझा हक्क आहे आणि ती माझी जबाबदारी पण आहे. आणि मला माझं आरोग्य निरोगी पद्धतीने ठेवणं शक्यही आहे आणि ते मी करीन. आणि मी व्यक्ती म्हणून माझ्या पातळीवर करीन, कुटुंब म्हणूनही करीन आणि गाव म्हणूनही करीन, समुदायाच्या पातळीवरती करीन. हे तिन्ही मिळून होतं आरोग्य स्वराज्य. आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जे प्रश्न आहेत ते दुर्दैवाने ते रोग पहिले मला होतात. तर त्यामुळे मला मधुमेहही झाला, मला हृदयरोगही झाला आणि माझ्या पत्नीला स्ट्रोकही झाला, राणीला. पण त्या प्रत्येक रोगातनं काहीतरी मला शिकायला मिळालं की माझं काय चुकलं होतं. आणि 3 पुस्तकं जी मी लिहिली आहेत, माझा साक्षात्कारी हृदयरोग, हे बऱ्यापैकी महाराष्ट्रात वाचले गेले, अनेकांना माहीत असेल. दुसरं पुस्तक आहे या जीवनाचं काय करू, कारण जगलो पण कशासाठी जगायचं, तर या जीवनाचं काय करू हे त्याच्यावर आहे. आणि आज जो विषय मी मांडला त्याचं आरोग्य स्वराज्य हे पुस्तक नुकतंच आलेलं आहे. व्यक्ती आणि समाज हे निरोगी कसे जगू शकावे यासाठी हे पुस्तक आहेत. मी याचा उल्लेख यासाठी करत नाही की मला पुस्तकाचा खप वाढवायचा आहे, त्याच्याने माझं काहीच चांगलं भलं काहीच होत नाही. पण हे कळलं तर महाराष्ट्रातले लोक स्वतःचंही आरोग्य सांभाळतील आणि कुटुंबाचंही आरोग्य सांभाळतील, गावाचंही आरोग्य सांभाळतील. म्हणून आरोग्य स्वराज्य खरं म्हणजे ही आरोग्य चळवळ व्हायला पाहिजे. आपण प्रत्येकच बाबतीत शासनावर अवलंबून राहू शकत नाही आणि मेडिकल इन्शुरन्सवर अवलंबून राहू शकत नाही. मेडिकल इन्शुरन्स काय करतं, जसं मृत्यूचा इन्शुरन्स आहे, मृत्यूचा इन्शुरन्स मृत्यू टाळत नाही. तुम्ही मेला तर ते फक्त उरलेल्या लोकांना काहीतरी भरपाई देतं. तुम्ही मरायचे ते मरताच, किंवा तुम्ही मेल्याशिवाय ती भरपाईच मिळत नाही, म्हणून पहिले मरा. तर मेडिकल इन्शुरन्स देखील रोग झाल्यानंतर तुम्हाला उपचार फुकट करतं, पण रोगाचं दुःख जे काही वेदना व्हायचे त्याही होतात आणि त्या रोगात तुम्ही मरूही शकता. मेडिकल इन्शुरन्स हे रोग वाचवत नाही, उपचाराची किंमतपासून तुम्हाला वाचवतं. ते चांगलंच आहे, उपचाराच्या किमतीपासून वाचवणं हे उपयोगी आहे, तेव्हा मेडिकल इन्शुरन्स जरूर काढावं. पण या भ्रमात राहू नये की मेडिकल इन्शुरन्स काढलं तर मी आता निरोगी राहीन. आणि म्हणून माझं आरोग्य हे माझ्या हातात पाहिजे, माझी जबाबदारी पाहिजे. त्यासाठी स्वस्थ व्हायला पाहिजे, आरोग्य स्वराज्य व्हायला पाहिजे. आणि म्हणून खरं म्हणजे आरोग्य स्वराज्य ही महाराष्ट्रामध्ये एक लोकचळवळ व्हायला पाहिजे, एवढीच माझी इच्छा. आता एक फक्त प्रश्न तरी राहतो की हे परिवर्तन करायचं, याच्यातला शासनाच्या बदलाचा जो भाग आहे त्याची मी चर्चा आत्ता केली नाही, कारण याच्यामध्ये बरीच जबाबदारी शासनावरही येते. जर लातूरमध्ये पोल्युशन असेल तर तुम्ही किती प्राणायाम केला उलट जास्तच तुम्ही धूळ आतमध्ये घ्याल. त्यामुळे लातूरमध्ये पोल्युशन व्हायला नको, किंवा लातूरमध्ये पुरेसा पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. या काही गोष्टी शासनाच्या हातात आहेत. तंबाखू आणि दारू मुबलक उपलब्ध आहे, हे शासनाच्या हातात आहेत. त्या काही गोष्टी शासनाच्या हातात आहेत, पण त्याचा मी आज उल्लेख नाही केला कारण त्याचा व्यक्तिशः प्रत्येकाला उपयोग नाही. आता एक प्रश्न नेहमीच आपल्या मनात असं सगळं जेव्हा आपण थोडं कठीण वाटणारं ऐकतो तेव्हा असं वाटतं हे सगळं योग्यता आहे पण शक्य आहे का. समाज इतक्या मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या गतीने एका विशिष्ट जीवनशैलीकडे वळतो आहे. त्या जीवनशैलीचे माझ्यावर आरोग्यावरती परिणाम आहेत आणि पृथ्वीच्या आरोग्यावरही दुष्परिणाम आहेत, आणि तरी देखील जातोच आहे समाज. तर मग हे बदलणं शक्य आहे का. वस्तुतः आरोग्य स्वराज्यामध्ये जे परिवर्तन माझ्या जीवनात मी करतो ते एका अर्थाने एक आरोग्याची आणि सांस्कृतिक क्रांती आहे. सांस्कृतिक म्हणजे काय, हो मी रोज कसं जगतो त्याला संस्कृती म्हणतात. त्यामुळे माझं रोजचं जगण्याचा बदल ही सांस्कृतिक क्रांती आहेच, पण सोबत ती राजनैतिक क्रांती देखील आहे. या अर्थाने की मी माझ्या आरोग्याची जबाबदारी माझ्या हातात घेतो, मी सत्ता माझ्या हातात घेतो. मी सत्ता शासनाच्या हाती देत नाही की डॉक्टरांच्या हाती देत नाही की मेडिकल इन्शुरन्सच्या हाती देत नाही. आरोग्य आउटसोर्स करता येत नाही, कारण आरोग्य आउटसोर्स केलं तर तुम्ही जगाल की मराल हे दुसऱ्याच्या हातात जातं. आणि याच्यावर मोठा मूर्खपणा दुसरा असू शकत नाही की माझं जगणं किंवा मरणं याचा निर्णय मी दुसऱ्याला घ्यायला सोपून देईल. तर ते करायचं नसेल ते परिवर्तन केलं पाहिजे. मन जेव्हा थोडं साशंक होतं की हे शक्य आहे काय. पर्यावरणाच्या चळवळीमध्ये एक मोठं सुंदर वाक्य आहे. छोटासा माणूस काय करू शकतो, तर त्याचं वाक्य असं आहे की टिंबक्टूमध्ये, अगदी ओसाड, टिंबक्टूमध्ये एखाद्या लहानशा फुलपाखराने पंख फडफडवले तरी त्यामुळे पॅसिफिक महासागरामध्ये मोठं वादळ होऊ शकतं. ते पाखरू पंख फडफडवतं, त्याच्यामुळे शक्य आहे की आजूबाजूची हवा हलते, शक्य आहे की त्यामुळे हवेचा झोत निर्माण होतो,
शक्य आहे की त्यातनं आकाशाचे काही ढग इकडचे तिकडे जातात आणि ही जी परिणामांची साखळी आहे ही वाढत 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 त्यामुळे पॅसिफिक महासागरामध्ये दूरवर कुठेतरी एक मोठं वादळ निर्माण होऊ शकतं. हे शक्य आहे. त्यामुळे माझ्या जगण्यातल्या छोट्याशा परिवर्तनामुळे कुणास ठाऊक मी समाजामध्ये एक जगण्याची वेगळी क्रांती निर्माण करू शकेन. आणि समाजात होईल की नाही पण माझ्या जीवनात ते नक्कीच होऊन जाईल. आणि म्हणून जेव्हा कधी अशी साशंकता मनात निर्माण होते की याच्याने काही होईल का, तर जरूर होईल. फक्त आपले इवलेवले जे पंख आपले प्रत्येकाचे आहेत ते एकदा फडफडून बघा. धन्यवाद.